नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहोत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील अशोकनगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज पतंजली योग समितीच्या वतीने या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती। पूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांचे शिष्य पूज्य स्वामी परमार्थ देवजी मुख्य केंद्रीय प्रभारी पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या वतीने 3 दिवसीय निशुल्क योग ध्यान प्राणायाम शिबिर हिंगोली येथे आयोजित केले आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आज आपल्या पतंजली योग समितीच्या वतीने या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू। या ठिकाणी आपल्यासोबत महाराष्ट्र प्रभारी अनिलजी अमृतवार सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। तर आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती, नेमका काय विषय होता? तर सर्व नांदेडकरांना तसेच इतर सर्वांना सांगायचं आहे की या ठिकाणी आज विशेष बैठक 13 तारखेची सकाळची आयोजन केलेलं आहे। तर ही बैठक परमार्थ देवजी महाराज जे आहेत मुख्य केंद्रीय प्रभारी ते हिंगोली ठिकाणी 3 दिवसीय शिबिर घेण्यासाठी 17, 18, 19 मेला येत आहेत। तर 16 तारखेला त्यांचं आगमन नांदेडच्या एअरपोर्टवरती संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। सर्वांना आव्हान आहे, कर्मठ कार्यकर्त्यांना त्यांना आपण भव्य नांदेडकरांनी स्वागत करावं। हा एक पहिला भाग आहे। त्यानंतर दुसरा भाग आहे की नांदेड शहरातून नांदेड जिल्ह्यातून आपल्याला सर्व कर्मठ कार्यकर्ते योग शिक्षक जवळजवळ 200-250 आपल्याला जायचं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी बैठकाचं नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजन व्यवस्थित झालेलं आहे आणि मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यातून 200-250 कार्यकर्ते जरूर निघतील। तो बैठक जी आहे 17 तारखेला शनिवारी हिंगोली ठिकाणी आहे। त्या ठिकाणी सकाळचं सत्र 5 ते 7 आहे योग सत्र। त्यानंतर बैठक जी आहे 9 ते 1 दरम्यान आहे। तर काही जण सत्रासाठी आदल्या दिवशी 16 तारखेला निघतील आणि बरेच जण सकाळी कार्यक्रमाच्या बैठकीसाठी निघतील। ते 9 ते 1 वाजताचं बैठक करून सत्राचं वापस 5 वाजेपर्यंत नांदेडला वापस येतील। तर पुन्हा एकदा आव्हान करतो सर्वांना, हे जे कोणी हा क्लिप व्हिडिओ बघतील त्यांना विशेष विनंती आहे की आपण पण याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपल्याला या कार्यक्रमासाठी जर काही दान द्यायचं असेल, इच्छा असेल तर त्यांनी कृपया सदळ हाताने शोपनरजी राम शोपनर यांच्याकडे दान द्यावं। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करतो। धन्यवाद। या ठिकाणी आपण जाण्या येण्यासाठी आपली सुविधा काय आहे? जाण्या येण्यासाठी आम्ही सकाळी या ठिकाणी स्कूल, आता शाळा सुट्ट्या आहेत तर स्कूल बस करत आहोत। तर 17 तारखेला सकाळी 5-5:30च्या दरम्यान अशोकनगरच्या पाण्याच्या टाकी तिथून आपण निघत आहोत आणि त्याच ठिकाणी वापस येत आहोत। तर आपल्याला या ठिकाणी जमायचं आहे। अशोकनगरच्या हनुमान मंदिर परिसरामध्ये खूप पार्किंगची व्यवस्था आहे। आपण इथं आपल्या गाडीने 4 व्हीलर 2 व्हीलरनी येऊ शकता आणि इथं आपली गाडी पार्क करून आपल्या स्कूल बसमध्ये आपण जाणार आहोत, त्याची व्यवस्था आपण केलेली आहे। अशा प्रकारे या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी 17 तारखेला आपल्याला जायचं आहे। कुणाला जर वाटतं की आपण एक मुक्काम जावं तर या ठिकाणी 16 तारखेला देखील संध्याकाळी या ठिकाणून गाडी निघणार आहे। त्यानंतर 17 तारखेला सकाळी या ठिकाणी कंप्लीट 5 वाजता गाडी निघणार आहे। तरी सर्व योग साधकांना आमच्या पतंजली योग समितीकडून विनंती आहे की आपण या जी बैठक आहे हिंगोली येथे आपण आवर्जून उपस्थित राहावं। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, करो योग, करो योग, घर घर जाएंगे, योग जाएंगे, घर घर जाएंगे, योग जाएंगे। हम नांदेड़ से सभी हिंगोली को जाएंगे, एक अवश्य करेंगे।